भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, शारदीय नवरात्राचा आज प्रथम दिन. आजच सर्वांच्या घरोघरी देवी आईसाहेबांची घटरूपाच्या माध्यमातून स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना करीत असताना महिषासुराचा ज्या पद्धतीने भगवती आईसाहेबांनी वध केला त्या पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या किंवा राहत असणाऱ्या या महिषासुराचं दमन करून दसऱ्यापर्यंत म्हणजे एकूण 10 दिवस आपण त्या भगवती आईसाहेबांची उपासना करणार आहोत. आपण जर विचार केला तर या नवरात्राच्या माध्यमातून आपण देवी आईसाहेबांची उपासना करतो. पण ही उपासना करीत असताना घरोघरी म्हटलं जाणारं एक अत्यंतिक महत्वाचं असामान्य आणि ज्या माध्यमातून आपण भगवती आईसाहेबांची उपासना करतो त्या भगवती आईसाहेबांना महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपामध्ये आवाहन करून षोडशोपचार सहित त्या आईसाहेबांची पूजा करतो. त्या असणाऱ्या श्री सूक्त याचा विचार आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत. भगवती आईसाहेबांची अनेक रूप आपल्याला ब्रह्मांडामध्ये पाहायला सापडतात आणि त्या रूपांपैकी काही रूपांचा विचारही आपण या सूक्ताच्या माध्यमातून करणार आहोत. गतवर्षी याच नवरात्रीमध्ये आपण देवी आईसाहेबांच्या नवदुर्गा या स्वरूपाचा विचार केलेला आहे की ज्याच्यामध्ये प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुर्थकम असे जे नवदुर्गा प्रकीर्तिता असं वर्णन त्या नवदुर्गांचं केलेलं आहे. त्या नवदुर्गांचा विचार आपण गतवर्षी केला आणि यावर्षी त्याच भगवती आईसाहेबांचं जे सूक्त आहे, ज्या सूक्ताचा विचार साधारण पद्धतीनं असामान्य आहे अशा असणाऱ्या सूक्ताचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, कधी कधी असं वाटतं की त्या श्री सूक्ताचा विचार करण्याची काय गरज आहे, कारण ते तर आमचं तोंडपाठ आहे. आम्ही दररोज ते म्हणतो. जेव्हा जेव्हा भगवती आईसाहेबांची उपासना आम्ही करतो त्यावेळी श्री सूक्ताचा आणि लक्ष्मी सूक्ताचा विचार आम्ही करतोच. याशिवाय दुसरे कोणते सूक्त आहेत की ज्याचा विचार आम्ही करतो? कोणतेच सूक्त नाहीत. घरोघरी म्हटलं जाणार अत्यंतिक असामान्य परंतु ज्याची पूर्णतः ओळख सामान्य व्यक्तींना नाही अशा असणाऱ्या सूक्ताचा विचार आपण करणार आहोत. बघा, अगदी सोप्या आणि साध्या शब्दामध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपण सांगतो काय, तर मलय नावाच्या पर्वतावर राहणारी जी स्त्री आहे ती स्त्री ही आपल्या रोजच्या भोजनासाठी चंदनाच्या लाकडाचा वापर करते. अत्यंतिक साधं आणि सर्वांच्या पाठामध्ये असणारे एक उदाहरण आहे. बरोबर की नाही? अतिपरिचयात अवज्ञा
संतत गमनाद नादरो भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. ही मलय पर्वतावर राहणारी जी स्त्री आहे ती स्त्री चंदनाचं लाकूड जे अत्यंतिक महत्वाचं आहे, अत्यंतिक असामान्य आहे, अत्यंतिक मौल्यवान आहे, अशा पद्धतीचं असणारं लाकूड आहे. परंतु त्या लाकडाचा वापर कशासाठी करते तर इंधन म्हणून करते. पाणी तापवायचं असेल तर त्या लाकडांचा वापर केला जातो. भोजन करायचं असेल तर त्या लाकडांचा वापर केला जातो. पण तेच लाकूड ज्यावेळेस आपल्यापर्यंत येतं त्यावेळेस त्या लाकडाचा वापर आपण अशा पद्धतीने करत नाही. ते लाकूड कशासाठी वापरलं जातं तर भगवंताचा टिळा बनवण्यासाठी, भगवंताला गंध लेपन करण्यासाठी, भगवंताला उटी लावण्यासाठी त्या चंदनाच्या लाकडाचा वापर केला जातो. म्हणजे अतिपरिचय झाला की त्या गोष्टीच्या संबंधानं अंतःकरणामध्ये हा ठीक आहे, हे आपलंच आहे, अशा पद्धतीची भावना, असामान्य असलं तरी सामान्यता प्राप्त होते. आणि कित्येक व्यक्तींच्या बाबतीमध्ये श्री सूक्त हे सूक्त अशाच पद्धतीने आहे. हा श्री सूक्त आहे, आम्हाला माहित आहे, आम्ही त्याचा विचार करतो, आम्हाला माहिती आहे, आम्ही रोज म्हणतो ते, असं म्हटलं जातं. परंतु त्या श्री सूक्ताचा अर्थ काय, कोणी रचलं, त्याचे द्रष्टे ऋषी कोण आहेत, या संबंधानं जर विचारणा केली तर अनेक व्यक्तींना यांची उत्तरं माहित नाहीत. म्हणून जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे या न्यायाच्या माध्यमातून यथामती या असणाऱ्या श्रीसूक्त या स्तोत्राचा, या सूक्ताचा विचार आपण करणार आहोत. आपण जर पाहिलं तर या भगवती आईसाहेबांची अनेक रूप या मृत्यूलोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यापैकी 3 प्रमुख रूप आहेत, जी एक महाकाली स्वरूप आहे, दुसरं महालक्ष्मी स्वरूप आहे आणि तिसरं महासरस्वती स्वरूप आहे. या 3 स्वरूपामध्ये तिची उपासना केली जाते. आणि या तिन्ही स्वरूपाचं वर्णन ज्या सूक्तामध्ये केलेलं आहे ते भगवती आईसाहेबांचं अत्यंतिक महत्वाचं सूक्त म्हणून श्री सूक्ताचा विचार केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की श्री सूक्तामध्ये फक्त आम्हाला भगवती महालक्ष्मीचंच वर्णन पाहायला सापडतं, तर ते तसं नाही. तिन्ही असणाऱ्या देवतेंचं वर्णन या ठिकाणी आहे. आता याला 2 पार्श्वभूमी आपल्याला पाहायला सापडतात. हे सूक्त कधी रचलं गेलं, कुणी रचलं, त्याचे द्रष्टे ऋषी कोण आहेत, त्याचा छंद कोणता आणि त्याची फलश्रुती काय, या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे स्तोत्र किती असामान्य आहे, हे सूक्त किती असामान्य आहे याचा आपल्याला अनुभव येईल. मी म्हणतो, परंतु ते म्हणत असताना त्याचा अर्थ जर मला माहित नसेल तर त्या माध्यमातून जे प्राप्तव्य आहे, जे फल आहे, ते फल निश्चित पद्धतीने प्राप्त होत नाही. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी असं वर्णन केलं की अर्थाविन पोथी वाचू नये. अर्थाशिवाय पोथी वाचायची नाही. आणि अर्थ विरहित जर आपण पोथी वाचत असू तर ऋग्वेदाच्या एका सूक्तामध्ये असं वर्णन केलंय की तुम्ही लंबकर्ण आहात. लंबकर्ण याचा अर्थ गर्धब म्हणजे गाढव आहात. ज्या पद्धतीनं एखादं गाढव आपल्या असणाऱ्या अंगावर वेगवेगळ्या पद्धतीची पोती वाहून नेतो, त्यांनी साखरेची पोती नेली काय, मिठाची पोती नेली काय, किंवा अन्य सामानाची पोती नेली काय, त्या ओझ्याच्या माध्यमातून त्याला आनंदही मिळत नाही आणि त्याला दुःखही मिळत नाही.
का ते गाढव असं विचार करते की आज साखरेचं पोत आहे बरं का, वा छान, आज गव्हाचं पोत आहे बरं का, ठीक आहे, अरे आज कशाचं पोत आहे, तर मिरचीचं पोत आहे, अरे रे रे, दुःखही नाही सुखही नाही, ते फक्त ओझी वाहण्याचे काम करतो. त्या पद्धतीनं अर्थाशिवाय जर आपण एखादी पोथी वाचली, अर्थाशिवाय जर एखादं सूक्त आपण वाचलं, त्याचा वारंवार आवर्तन केलं, तर त्या माध्यमातून होणारं प्राप्तव्य हे शून्य आहे. म्हणून यथामती त्याचा अर्थ उघडण्याचा प्रयत्न मी करतोय. आता असंही म्हणत नाही की बाबा अर्थाशिवाय पोथी वाचूच नये, असंही त्याचा अर्थ नाही. अंतःकरणामध्ये त्या असणाऱ्या सुक्ताच्या संबंधानं, त्या ग्रंथाच्या संबंधानं आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे. तो ग्रंथ आपण वारंवार वाचला पाहिजे. निश्चित पद्धतीने त्याचं ज्ञान कधी ना कधी आपल्याला होणार आहे. परंतु या श्री सुक्ताचा जेवढा विचार माझ्या माध्यमातून मला करता येतोय, तेवढा विचार आपण या ठिकाणी करूया. हे श्री सुक्त हे ऋग्वेदातल्या पंचम मंडलामधील सुक्त आहे. ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडल आहेत आणि त्या 10 मंडलामध्ये 1032 सुक्तांचा विचार केलेला आहे. या ऋग्वेदामधील 5व्या मंडलामध्ये एकूण 87 सूक्त वर्णन केलेली आहेत. आणि हे 87 सूक्त झाल्यानंतर पुरवणी सूक्त म्हणून, ज्याला खिलसूक्त म्हणतात, त्या खिलसूक्तामध्ये या श्री सूक्तांचा अंतर्भाव केलेला आहे. बघा, एखादी व्यक्ती असते उत्तम अशा पद्धतीची, ती एखादं रंगचित्र रेखाटते आणि चित्र रेखाटल्यानंतर त्या चित्राकडे पाहिल्यानंतर त्याला आंतरिक समाधान प्राप्त होतं. आंतरिक समाधान प्राप्त होतं, हा छान आहे. बाकीचे सगळे लोक म्हणतात उत्तम अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे, उत्तम अशा पद्धतीचं ते शिल्प निर्माण झालेलं आहे. मग तो चित्रकार काय करतो, उत्तम म्हटलं नंतर सुद्धा हातामध्ये एक ब्रश घेतो, एखाद्या रंगामध्ये कालवतो आणि उगाच 2 छटा मारतो, त्याच्यावर 2 छटा मारतो आणि 2 छटा मारल्यानंतर ते अधिकच उत्तम होतं. एखादी सुगृहिणी आहे, उत्तम अशा पद्धतीचा स्वयंपाक ती करते, उत्तम स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवायचा नसेल तर ती काय करते, हातावर तिची चव घेऊन बघते. चव घेऊन बघितल्यानंतर वाटतं वा सुंदर झालं, पण सुंदर झालं म्हणत असताना सुद्धा 2 बोटं मीठ त्याच्यामध्ये मिसळते किंवा एखादा मसाला त्याच्यामध्ये टाकते आणि पुन्हा हलवते. थोडी वेलचीची पूड वर्ण टाकते, थोडं केशर वर्ण टाकते आणि पुन्हा हलवते आणि मग ती म्हणते हा आता उत्तम झालं. मग पहिला केलेला पदार्थ उत्तम नाही का, पहिलं रेखाटलेलं चित्र उत्तम नाही का, तर ते उत्तमच आहे, पण त्याच्यामध्ये अधिक सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या पाहायला सापडतात. अधिक मधुर वाटावं यासाठी त्याच्यामध्ये थोडस मीठ, साखर, मसाला मिसळला जातो. तद्वत ही एकूण 87 सूक्त द्रष्ट्या असणाऱ्या ऋषींनी रचली आणि द्रष्ट्या ऋषींनी एकूण ही 87 सूक्त रचल्यानंतर हे 4 वेगवेगळ्या पद्धतीचे द्रष्टे ऋषी समोर आले. त्यांचा उल्लेख आपण पुढे करणार आहोत. हे 4 द्रष्टे ऋषी एकत्र आले आणि त्या एकत्र असणाऱ्या या ऋषींनी काय केलं, तर हे खिलसूक्त म्हणून श्रीसूक्त रचलेलं पाहायला सापडतं. हे कुठे आहे, तर ऋग्वेदाच्या 5व्या मंडलामधलं सूक्त आहे. आणि ऋग्वेदाचा जर आपण विचार केला तर ऋग्वेद हा अतिप्राचीन वेद आहे. पूर्वी हे वेदच होते. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असा भेद नव्हता. बुद्धीचा विचार करून एकाच व्यक्तीला हे सर्व वेद ग्राह्य होणार नाहीत, या गोष्टींचा विचार करून व्यास महर्षींनी याचे 4 वेगवेगळे विभाग केले आणि 4 विभाग 4 आपल्या शिष्यांना दिले आणि सांगितलं तुम्ही ही परंपरा पुढे चालवा. आणि त्या मौखिक परंपरेच्या माध्यमातून, मौखिक पद्धतीच्या माध्यमातून हे एक असामान्य सूक्त आपल्यापर्यंत आलं की ज्या सूक्ताचं नाव आहे श्रीसूक्त.
हे श्रीसूक्त, या श्रीसूक्ताचे 4 द्रष्टे ऋषी आहेत. एकाचं नाव आहे आनंद, एखादं नाव आहे कर्दम, एखादं नाव आहे श्रीद आणि एखादं नाव आहे चिखलीद. हे 4 ऋषी या असणाऱ्या श्रीसूक्ताचे द्रष्टे आहेत असं पाहायला सापडतं. या 4 द्रष्ट्या ऋषींच्या माध्यमातून हे सूक्त निर्माण झालं. हे सूक्त निर्माण करणारे हे 4 द्रष्टे. आता द्रष्टे असा हा का उल्लेख केला याचाही विचार करणं गरजेचं आहे. या चौघांनी रचलं का श्रीसूक्त? नाही, श्रीसूक्त रचलं नाही. या सूक्ताचे द्रष्टे ऋषी आहेत. द्रष्टे म्हणजे त्यांनी जसं पाहिलं तसं त्यांनी वर्णन केलं. आपण याआधी रामरक्षेच्या संदर्भामध्ये विचार केलेला आहे. रामरक्षाचे अनेक व्हिडिओ आपण आपल्या YouTube भक्तिगंध नावाच्या चॅनलवर पोस्ट केलेली आहेत. आणि त्या रामरक्षेच्या सूक्ताचा विचार करत असताना, रामरक्षा स्तोत्राचा विचार करत असताना त्याच्यामध्ये एक फार गोड अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये वर्णन करताना बुधकौशिक नावाचे द्रष्टे ऋषी असं सांगतात, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमम हरह तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशकः. या द्रष्टत्व स्वतःकडे येतात. रचयिता कोण आहे माहित नाही. कुणी सांगितलं तर यथा हरहा, ज्या पद्धतीनं हरांनी भगवान शिवशंकरांनी हे सूक्त सांगितलं त्या पद्धतीनं मी हे सूक्त रचलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचे द्रष्टे ऋषी कोण आहेत तर बुधकौशिक ऋषी आहेत. पण याचा रचयिता कोण आहे त्याच्या संबंधानं माहित नाही असं बुधकौशिक ऋषी घेतात, सांगतात. तत् पद्धतीनं हे 4 द्रष्टे ऋषी आहेत. आणि हे द्रष्टे आहेत, यांनी हे रचलेलं नाहीये, तर यांना जसं दिसलं, जसा आदेश झाला तसं त्यांनी लिहून काढलं, जगताला दिलं, अशा पद्धतीचा भाव आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे न कश्चित वेद करता वेद स्मरता पितामहः असा उल्लेख वेदाच्या संबंधानं केलेला आहे. वेदाचा कोण करताय का? नाही. न कश्चित वेद करता, वेदाचा कोणी करता नाही. मग वेद मृत्यू लोकामध्ये कसे आले तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, वेद स्मरता पितामहः. वेद स्मरण झाले. कोणाला स्मरण झाले तर पितामहाला स्मरण झाले. आणि जसे स्मरण झाले तसे त्यांनी पुढे दिले. आता वेद स्मरण कसे झाले याचा उल्लेख करताना पुन्हा एक वाक्य आपल्याला पाहायला सापडतं, यथा पूर्व अकल्पयन तथा. ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कल्पामध्ये वेद होते तेच वेद तशाच पद्धतीनं ब्रह्मदेवाला मिळाले. ब्रह्मदेवाने त्या द्रष्ट्या ऋषींना ते वेद दिले असं पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं हे 4 याचे द्रष्टे आहेत. या 4 असणाऱ्या व्यक्तींनी, ऋषींनी हे सूक्त जगताला दिलं आणि जगताकडून या स्तोत्राचं द्रष्टत्व स्वतःपर्यंत घेतलं. आणि असं असल्यामुळं आपल्याला या सूक्ताचं द्रष्टत्व या 4 व्यक्तींकडं, 4 ऋषींकडे पाहायला सापडतं. 4 ऋषींकडे दिलं जातं. आता हे 4 कोण आहेत? एक आनंद आहे, दुसरा श्रीद आहे, तिसरा कर्दम आहे आणि चौथा आहे तो चिखलीद नावाचा आहे. हे 4ही महालक्ष्मीचे मानसपुत्र आहेत. महालक्ष्मीचे मानसपुत्र आहेत. आणि हे 4 मानसपुत्र आपल्या आईला, भगवती आई साहेबांना विनंती करतात की तुम्ही मृत्यू लोकामध्ये या. आणि त्याला माध्यम केलं आहे ते म्हणजे जात वेदो आवह. जात वेद हा अग्नी आहे आणि त्या अग्नीच्या माध्यमातून याला आवाहन केलेलं आहे. आता याच्या संबंधानं जी श्री सूक्ताची पार्श्वभूमी आहे त्याच्या संबंधानं 2 वेगवेगळे
विचार आपल्याला पाहायला सापडतात, दोन वेगवेगळे प्रवाह आपल्याला पाहायला सापडतात. त्यातील एक प्रवाह असा आहे की या चार द्रष्ट्या ऋषींनी राष्ट्राच्या कल्याणासाठी, जगताच्या कल्याणासाठी या असणाऱ्या भगवती आईसाहेबांना बोलवून घेतलं. आणि दुसरा प्रवाह असा आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून जी महालक्ष्मी निर्माण झाली, भगवती आईसाहेबांचं प्रागट्य झालं, ते प्रागट्य हे कशा स्वरूपानं झालं याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. मग आता दुसऱ्या जर आपण संकल्पनेचा विचार केला तर समुद्र मंथनातून भगवती आईसाहेब प्रगट झाल्या आणि त्यानंतर या चार ऋषींनी त्यांचं वर्णन केलं, हे आपल्याला पाहायला मिळतं. पण पहिली जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा जर विचार केला तर याचा अर्थ ही संकल्पना कुठून आली, तर ही उपनिषदाच्या माध्यमातून आलेली पाहायला मिळते. उपनिषदामध्ये, केनोपनिषद नावाच्या उपनिषदामध्ये फार गोड वर्णन या संबंधाने केलेलं आहे. हीच श्री सुक्ताची पार्श्वभूमी आहे असं पाहायला मिळतं. श्री सुक्त निर्माण कुठून झालं, तर या माध्यमातून निर्माण झालं. पूर्वी देव आणि दानवांचं युद्धच प्रारंभ झालं आणि या देव दानवाच्या युद्धामध्ये दानवांनी देवांना परास्त करण्याचा प्रयत्न केला. दानवांचं सामर्थ्य हे देवापेक्षा जास्त आहे आणि देवापेक्षा जास्त सामर्थ्यवान असणारे जे दानव होते त्या दानवांचा त्या ठिकाणी विजय व्हायला लागला. आणि ज्यावेळी विजय व्हायला लागला त्यावेळी सर्व देव हे परब्रह्माची उपासना करतात, परब्रह्माची आराधना करतात. आणि मग परब्रह्म हे सुप्त रूपाने म्हणजेच गुप्त रूपाने या असणाऱ्या देवतांना साह्य करतं आणि साह्य केल्यानंतर त्या माध्यमातून देवतांचा विजय होतो. देवतांचा विजय होतो, पण परब्रह्म हे साक्षात पद्धतीने तिथं उपस्थित राहत नाही. आणि परब्रह्म साक्षात उपस्थित नसल्यामुळे सर्व जे देव आहेत त्या देवांना, सर्व सुरांना असा अभिमान होतो की प्राप्त झालेला जो विजय आहे हा विजय फक्त आपला आहे. आणि किंचित त्यांना अभिमान त्या ठिकाणी प्राप्त होतो. भगवंताला सगळं सहन होतं, पण भगवंताला अभिमान सहन होत नाही. आणि अभिमान सहन होत नसल्यामुळे भगवंत विचार करतात की या असणाऱ्या देवतांचा अभिमान आपल्याला घालवायला पाहिजे. देवतांचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवती, हिला माया म्हटलं जातं किंवा हिला शक्ती म्हटलं जातं, अशी भगवती त्या ठिकाणी प्रगट होते. विजय उत्सव ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी ही भगवती प्रगट होते आणि ती प्रगट झालेली ही श्री रूपामध्ये प्रगट झाली. या श्री रूपाला हेमवती अशा स्वरूपाचं नाव दिलं गेलं. ती यक्ष स्वरूपामध्ये प्रगट झाली आणि अत्यंतिक तेजस्वी अशा स्वरूपाची ती आहे. आता ही हेमवती प्रगट झाली आणि हेमवती प्रगट झाली जी अत्यंत तेजस्वी आहे, अत्यंतिक सौंदर्यवान आहे, जी यक्ष रूपामध्ये आहे, ती भगवती पाहिल्याबरोबर इंद्राने असणाऱ्या सामान्य देवतांना सांगितलं की जावा आणि हा यक्ष कोण आहे याच्या संबंधानं माहिती घ्या. या यक्षाच्या संबंधानं माहिती घेण्यासाठी अनेक देव त्या ठिकाणी प्रवृत्त झाले, परंतु त्या यक्षाचं यथार्थ स्वरूप कोणालाच कळलं. कारण काय? अरे परब्रह्माच्या मदतीनं तुम्ही विजय मिळवलेला आहे,
एवढं असताना सुद्धा त्या विजयोत्सवामध्ये कुठेही परब्रह्माचा उल्लेख नाही, भगवती आईसाहेबांची कृतज्ञता नाही. हा विजय आपल्याच माध्यमातून मिळालाय अशा पद्धतीने उन्मत्तता तुम्ही जर प्रगट करत असाल तर तो अभिमान देवतांना सहन झाला नाही, होत नाही. आपल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं एक फार गोड वचन आहे बघा. तुकोबाराय बाळ क्रीडा नावाच्या प्रकरणामध्ये सांगतात, तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळमात्र जरी अहंकाराची प्राप्ती एखाद्या भक्ताला झाली तरी तो मेरूच्या पेक्षा जास्त, मेरू पर्वतापेक्षाही जास्त वजन ओझ माझ्या भगवंताला वाटतं आणि भगवंत त्वरित त्यांच्यापासून लांब जातो. आणि इंद्रादिक देवांना जो अभिमान प्राप्त झाला होता तो अभिमान नाहीसा करण्यासाठी ही श्री हेमवती स्वरूपामध्ये तिथं प्रकट झाली आणि कोणालाही त्या श्रीचं, त्या हेमवतीचं यथार्थ रूप करायला मार्ग नाही. आणि ज्यावेळी तिचं यथार्थ रूप करायला मार्ग नाही त्यावेळेस इंद्रानं विचार केला की सामान्य व्यक्तींना, सामान्य देवतेला ते कळणार नाही. मग त्या इंद्राने अग्निदेवतेला सांगितलं की तू जा आणि तू या भगवती आईसाहेबाचं स्वरूप, यक्षाचं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न कर. अग्निदेव त्या ठिकाणी जातात आणि अग्निदेव त्या असणाऱ्या भगवती यक्षिणीला विचारतात, कोण तू? आता कोण तू हा प्रश्न ज्यावेळेस यक्षिणीला विचारला गेला, हेमवतीला विचारला गेला, त्यावेळी तिने प्रतिप्रश्न केला, कस्त्वम, कोण आहेस तू? आता कोण आहेस तू म्हटल्याबरोबर अहंकाराच्या माध्यमातून उन्मत्त झालेल्या त्या अग्नीला तू कोण हा प्रश्न फारच विचित्र वाटला आणि त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली, तू मला ओळखत नाही? अरे माझं सामर्थ्य एवढं आहे की मी क्षणार्धामध्ये सगळी पृथ्वी नष्ट करू शकतो. क्षणार्धामध्ये सगळी पृथ्वी नष्ट करू शकतो. एवढंच नाही तर माझी दाहकता एवढी आहे की मी तुला सुद्धा जळून भस्म करू शकतो. असं म्हटल्याबरोबर त्या असणाऱ्या यक्षिणीने, हेमवतीने एक गवताची काडी समोर ठेवली आणि सांगितलं की तू ही गवताची काडी फक्त जाळून दाखव. गवताची काडी जाळून दाखव असं म्हटल्याबरोबर त्या भगवती आईसाहेबांनी काय केलं तर त्या काडीला अग्नीच्या समोर धरलं आणि जाळण्यासाठी सांगितलं. या अग्नीने हसून ती सामान्य शक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु सामान्य शक्तीच्या माध्यमातून सुद्धा जळत नाही हे पाहिल्यानंतर त्याला क्रोध आला आणि त्यांनी संपूर्ण शक्तीने ती काडी जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्याच्या पाठीमागे परब्रह्म आहे त्या असणाऱ्या गोष्टीला कोणी जाळू शकेल का? नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः. अरे काहीच होऊ शकत नाही त्याला. आणि असं म्हटल्याबरोबर तो निराश झाला, हताश झाला आणि अपमानजन्य मुख घेऊन तो परत आला. विचारलं, का रे, कळलं का तुला कोण आहे ती? त्याने सांगितलं, नाही, तिच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला झालंच नाही. असं म्हटल्यानंतर शेजारीच वरुणदेव उपस्थित होते. वरुणदेव ही त्याही पेक्षा बलशाली देवता आहे आणि असं असल्यामुळे वरुणदेव त्या ठिकाणी गेले आणि पुन्हा हेमवतीने पुन्हा प्रतिप्रश्न केला, कोण तू? कोण तू म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की माझ्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी सहजासहजी कुणालाही वाळवू शकतो, इकडून तिकडून उडवून नेऊ शकतो. आणि तुझा विचार केला तर सामान्य पाल्या पाचोळ्याप्रमाणे तुला या मृत्यू लोकामध्ये उडवू शकतो, ब्रह्मांडामध्ये उडवू शकतो. असं म्हटल्याबरोबर तिनं पुन्हा त्याच गवताच्या काठीकडे अंगुली निर्देश केला
आणि ती गवताची काठी किंवा गवताची काडी जी आहे हिला इथून हलवून दाखव, अशा पद्धतीची एक आव्हान तिला केलं. आव्हानाचा स्वीकार या वरुण देवतेने केला आणि वरुण देवतेने ती जी काठी आहे, ती जी काडी आहे ते उडवायचा, हलवायचा प्रयत्न केला. सर्व शक्तीच्या माध्यमातून प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळी ती हलत नाही हे म्हटल्याबरोबर तो पुन्हा निराश होऊन त्या ठिकाणी आला. मग इंद्रदेवतेला कळलं की ही कोणती तरी असामान्य गोष्ट आहे आणि मग इंद्रदेवता त्या ठिकाणी शरण गेले आणि शरण गेल्यानंतर मग हेमवतीने आपलं स्वरूप प्रकट केलं आणि ती जी प्रकट झालेली श्री आहे त्या श्रीचं वर्णन या 4 महालक्ष्मीच्या पुत्रांनी या श्री सुक्तामध्ये केलेलं पाहायला मिळतं. ही एक संकल्पना आहे. आणि श्री सुक्ताच्या संबंधानं दुसरी संकल्पना अशी आहे की ज्यावेळी समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनाच्या माध्यमातून ही महालक्ष्मी प्रगट झाली आणि ही महालक्ष्मी ज्यावेळी प्रगट झाली त्यावेळी त्या महालक्ष्मीचं केलेलं जे वर्णन आहे ते वर्णन म्हणजे श्रीसूक्त. आपण जर विचार केला तर हे सूक्त केवळ 15 स्तोत्रांचं, 15 मंत्रांचं आहे. एक एक मंत्र हा एक एक स्तोत्राप्रमाणे विशाल आहे आणि या महालक्ष्मी स्वरूपाचं, महाकाली स्वरूपाचं आणि महासरस्वती स्वरूपाचं वर्णन या माध्यमातून केलेलं आहे. काही काही लोक म्हणतात की श्री म्हणजे काय, तर श्री म्हणजे पैसा. फक्त पैसा म्हणजे श्री नाही हे लक्षात घ्या. फक्त श्री म्हणजे पैसा जर असेल तर श्री सूक्त हे पैशाचं सूक्त झालं. पण इथं श्री या शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य. श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. श्री या शब्दाचा अर्थ आहे स्थिरता. श्री या शब्दाचा अर्थ आहे प्रज्ञा. श्री या शब्दाचा अर्थ आहे जगताला सामर्थ्य देणारी ती श्री. श्री म्हणजे सौंदर्य. आणि हे सौंदर्य कोणतं आहे तर ते अंतरंग स्वरूपाचं सौंदर्य. 2 पद्धतीची सौंदर्य आपल्याला पाहायला सापडतात. एक बहिरंग सौंदर्य आणि दुसरं अंतरंग सौंदर्य. यातील जे बहिरंग सौंदर्य आहे, नाकी डोळे चांगला आहे, व्यवस्थित चेहरा आहे, दिसायला चांगला दिसतो, त्याला बहिरंग सौंदर्य असं म्हटलं जातं. आणि हे बहिरंग सौंदर्य आपल्याला प्राप्त झालं याच्यामध्ये तुमचा काहीच हात नाही. ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडून, माता पित्यांकडून किंवा भगवंताच्या कृपा आशीर्वादानं मिळालेलं आहे. आणि या सौंदर्यामध्ये आपण काही फारसा बदल करू शकत नाही. जो रंग मला मिळाला आहे तोच रंग राहणार आहे. कितीही क्रीमा लावल्या, कितीही मेकअप केला तरी तो क्षणभंगूर आहे. ज्यावेळी मुखावर आप नावाच्या क्रियेची प्रक्रिया होते त्यावेळी हा सगळा मुखवटा जो रंगवलेला आहे तो गळून पडतो आणि जो मुख्य रंग आहे, जो भगवंत कृपेनं तुला प्राप्त झालेला आहे तोच फक्त उरतो. त्यामुळे सौंदर्याचा विचार करत असताना बहिरंग सौंदर्याचा विचार केलेलाच नाही, अंतरंग सौंदर्याचा विचार केलाय. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून काय करा, प्रकाशाकडे चाला. म्हणजे काय झालं, लाईट गेली, घरामध्ये अंधार होता, मग ज्याच्या घरामध्ये लाईट आहे त्याच्या घरी आम्ही गेलो, मग झालं का तमसो मा ज्योतिर्गमय.
मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्यूकडून अमृताकडे असणारा प्रवास. या दोन्ही गोष्टीमध्ये अंतरंगाचा विचार आहे, बहिरंगाचा विचार नाही. म्हणजे श्री हे सौंदर्य आहे, पण ते सौंदर्य तुमच्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य नाही, तर ते सौंदर्य असं आहे जे तुमच्या अंतःकरणाच्या माध्यमातून प्रगट होतं, तुमच्या गुणांच्या माध्यमातून प्रगट होतं ते सौंदर्य. आणि ती प्रत्येक व्यक्ती सौंदर्यवान आहे जी सद्गुणांच्या माध्यमातून गुंफली गेलेली आहे. बहिरंग सौंदर्याचा कितीही विचार करा, तुम्ही ते सौंदर्य आणू शकत नाही. काही काळ लेवू शकता, काही काळ धारण करू शकता, परंतु अंतरंग सौंदर्य जे असं आहे की तुम्ही ते आयुष्यभर लेवू शकता. फार सोपं आहे आणि त्याला कोणताही खर्च लागत नाही. दुर्गुणांचा त्याग आणि सद्गुणांची प्राप्ती या दोन्ही माध्यमातून ते अंतरंग सौंदर्य निर्माण होतं. आणि ते सौंदर्य अभिप्रेत आहे ते महालक्ष्मीसाठी. बहिरंग सौंदर्याचा विचार नाही. बहिरंग सौंदर्य म्हणजे जर श्री असलं असतं तर जगामध्ये सुंदर दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही श्रीमंत असली असती आणि कुरूप दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही गरीब असली असती. परंतु इथं बहिरंग सौंदर्याचा विचार नाही. श्री म्हणजे सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुप्त पद्धतीने आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, पुरुषाला श्रीयुत असं म्हटलं जातं, तर प्रत्येक स्त्रीला श्रीमती असं म्हटलं जातं. कोणीही असं ना, त्या व्यक्तीला श्रीयुत किंवा श्रीमती जोडलं जातं. कशासाठी जोडलं जातं? ते सौंदर्य आहे, ते अंतःकरणातलं सौंदर्य प्रगट करायचं आहे म्हणून जोडलं जातं. आणि हे सौंदर्य प्राप्त करून देणारी, अंतरंगातलं सौंदर्य प्राप्त करून देणारी कोण असेल तर ती ही भगवती आहे. आणि म्हणून तिला हे जे सूक्त वर्णन केलेलं आहे त्याला श्री सूक्त असं म्हटलं गेलं. श्री याच्यामध्ये शक नावाचा धातू आहे, शक नावाचा धातू. आणि शक नावाचा धातू हा आपल्या संस्कृत भाषेमध्ये सामर्थ्य देणे यासाठी वापरला जातो. श्री म्हणजे काय? तुम्हाला सामर्थ्य देणारी अशी कोण असेल तर ती श्री. आता मनामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला सामर्थ्य श्रीच्या माध्यमातून प्राप्त होतं. मग तसं सामर्थ्य कोणाकोणाला प्राप्त होतं? समस्त भूमंडळाचा विचार केला, समस्त ब्रह्मांडाचा जरी विचार केला तरी शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष, परब्रह्म आणि माया या दोन गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. आणि या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर पुरुष म्हणा, शिव म्हणा किंवा परब्रह्म म्हणा हे निवांत आहे. त्याचे ठाई असणारी जी शक्ती आहे, शिवाची शक्ती शक्ती आहे, पुरुषाची शक्ती प्रकृती आहे, तर परब्रह्माची शक्ती माया आहे. आणि या मायेच्या माध्यमातून जगताची निर्मिती आहे, शक्तीच्या माध्यमातून जगताची निर्मिती आहे आणि प्रकृतीच्या माध्यमातून या जगताची निर्मिती आहे. ही कशी आहे तर याचं वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेवा रुधिरैव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. ही सगळ्या विश्वाला प्रसव करणारी आहे. समस्त विश्वने प्रसर पावलेला आहे. या प्रसवाला जर कोण कारण असेल तर ती आदिशक्ती आहे, आदिमाता आहे. अहो एवढं कशाला? मनुष्य मात्राचा विचार करा. एकटा पुरुष पुढची संतती निर्माण करू शकत नाही, त्याला स्त्रीच व्हावं लागतं आणि स्त्रीच्या माध्यमातूनच पुढची पिढी निर्माण होते.
स्त्री जेवढं आयुष्यभर भोगते तेवढं पुरुष भोगू शकत नाही. आणि म्हणून स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं, आदी माता म्हटलं जातं, किंवा या संपूर्ण जगताचं कार्यत्व तिच्याकडे दिलं जातं. स्त्री युक्त असणारा समाज, स्त्रीयुक्त असणारं एखादं ग्रह आणि स्त्री विरहित असणारं एखादं ग्रह, विचार करा. त्या घराला घरपण देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती आदिशक्ती करते, आदी माता करते, ती घरातली स्त्री करते. म्हणून जगताचं कर्तृत्व जर कोणाला द्यायचं असेल तर ते या स्त्री आदी मातेला, भगवती मातेला दिलं पाहिजे. एवढं सामर्थ्य त्याच्याकडे. आपल्या मनुस्मृतीमध्ये एक फार गोड वाक्य आहे बघा, गोड श्लोक आहे. तिथं वर्णन करतात, यत्र नार्यास्तु पूजन्ते तत्र रमन्ति देवताः. ज्या ठिकाणी नारीचं पूजन केलं जातं तिथे सर्व देवता रममाण होतात. देवता रममाण कुठं होतात? जिथं नारीचं पूजन केलं जातं, आदिशक्तीचं पूजन केलं जातं. म्हणून आपल्या घरी शक्ती पूजा ही फार महत्वाची आहे. वास्तविक तसं पाहिलं तर आपली संस्कृती ही मातृप्रधान संस्कृती आहे. मातृप्रधान संस्कृती आहे. ज्या जगताचं संपूर्ण दायित्व हे मातेकडे आहे. परब्रह्म निवांत आहे, शिव निवांत आहे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन जर आपण विचार केला तर शिव हा शिवच नाही, शक्ती शिवाय. एवढं सामर्थ्य शक्तीच. शक्ती जर नसेल तर शिव निवांत आहे, तो काहीच करू शकत नाही. आणि म्हणून शक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ती कशी आहे हे विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं, त्याचं वर्णन केलं. ही त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम ही तिन्ही गुण धारण करणारी. या तिन्ही गुणाचं साम्यत्व ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं ती भगवती आई साहेब आहे. तिची अनेक रूप आहेत, पण त्यामध्ये महत्वाची 2 रूप सांगितली. पहिलं रूप ज्याला परारूप म्हटलं जातं आणि दुसरं रूप ज्याला अपारा नावाचं रूप म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही एवढ्या भगवती आईसाहेबांच्या रूपांचा विचार केला, आम्ही देवीला जातो, त्यांचं दर्शन करतो, त्याच्यामध्ये परा आणि अपरा अशा पद्धतीची रूप आपल्याला पाहायला सापडत नाहीत. मग ही रूप कोणती? तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच. पंचमहाभूतांच्या माध्यमातून ज्या प्रकृतीची निर्मिती झाली ती प्रकृती जी पंचमहाभूतांच्या गुणांना ग्राह्य आहे अशा पद्धतीचं एक रूप आहे. त्यालाच आपण परारूप असं म्हणतो. आणि दुसरं रूप त्याचं असं आहे की जे पंचमहाभूतांच्या गुणांच्या माध्यमातून आपल्याला ग्राह्य करता येत नाही, त्याला अपरा नावाचं रूप म्हटलं गेलं. माझ्या अनुभूतीला येणारी आणि माझ्या दृष्टीच्या माध्यमातून समोर दिसणारी, जिचं नाव माझ्या कानावर येतंय, जिचं रूप माझ्या डोळ्यांनी दिसतंय, जिच्या चरणाला मी स्पर्श करू शकतो, जिचे गुणगान मी कानाच्या माध्यमातून ऐकू शकतो, हे रूप आहे, त्याला परारूप असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी कोणीच नाही, एकांतामध्ये असताना मी ज्या असणाऱ्या रूपाची अंतःकरणपूर्वक आठवण केल्यानंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या रूपाची निर्मिती होते ते रूप त्याला अपरारूप असं म्हटलं जातं. आणि या दोन्हीही माध्यमातून भगवती आईसाहेब आपल्या समोर प्रगट होतात. तिची ही 2 रूप जरी असली तरी सत्वरज आणि गुण, सत्वरज आणि तम या 3 गुणांच्या माध्यमातून सृष्टीला ज्या ज्या वेळी संकटातून वाचवायचं असेल
त्यावेळी या आईसाहेबांनी वेगवेगळे अवतार घेतले आणि त्या अवताराच्या माध्यमातून या सृष्टी संगोपनाचं कार्य केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ही भगवती आईसाहेब आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी आणि वेगवेगळ्या भक्तांसाठी अवतीर्ण झाली. त्यापैकी 3 महत्वाचे अवतार, पहिला महाकालीचा, दुसरा महालक्ष्मीचा आणि तिसरा महासरस्वतीचा अवतार या मृत्यूलोकामध्ये झाला. तो कसा झाला, त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय आहे आणि त्या अवताराच्या माध्यमातून तिने कोणकोणत्या असुरांचा नाश केला, या संबंधाने आपल्याला अधिक माहिती पाहावयाची आहे. आणि ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, हा जो युट्यूबचा चॅनल आहे हा आपला नवीन युट्यूबचा चॅनल आहे. त्यामुळं ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर असणाऱ्या साधकांपर्यंत पोहोचवा, की ज्या माध्यमातून सर्व साधकांना या श्री सूक्ताचं जे आंतरिक महिमा आहे किंवा आंतरिक अर्थ आहे तो जास्तीत जास्त कळण्यासाठी मदत होईल. यानंतर मधु, कैठ, निशुंभ, शुंभ आणि महिषासुर या दैत्यांसाठी भगवती आईसाहेबांनी कोणकोणते आणि कधी कधी अवतार घेतले आणि त्या माध्यमातून श्री सूक्ताचं आवाहन या 4 असणाऱ्या महालक्ष्मीच्या पुत्रांनी कशा संबंधाने केलं त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.